चिखलातून जातात अशा ठिकाणी आपल्याला पाझर टाके तयार करता येईल का? बिलकुल तयार करता येईल. लक्षात ठेवा, ज्या पाण्याचा पाझर जमिनीमध्ये होईल अशी जागा निवडायची. जागेला महत्व आहे. जागा निवडायची, त्या ठिकाणी आलेलं पाणी साठवायचं, जमिनीमधून उघड. कसं असते ते तुम्हाला मी दाखवतो, चित्रात दाखवतो. आता आपण पटापट. दुसरं आहे इंजेक्शन व्हील. नवीन नवीन शब्दावर समजले पाहिजे. तुम्ही इथून घेऊन जाताना काहीच घेऊन गेले नाहीत काय बरोबर आहे. मोठे मोठे शब्द आहेत. आता इंजेक्शन आहे, आता इंजेक्शन विहिरी होते बाबा, मी पाहिले इंजेक्शन इंजेक्शन क्या चीज होती, लेकिन इंजेक्शन मैंने देखा हूँ. आप लोगों को देखिए इंजेक्शन कितने रुपये इंजेक्शन लिए हैं? इंजेक्शन घेणारे किती रुपये आहेत? सगळे घेणार तेवढे मला माहीत आहे. त्याच्या आधारावर मी अभ्यास केला म्हणून मला आठवलं. अशा प्रकारे असू शकते म्हणून तुम्हाला सांगतो. इंजेक्शन डॉक्टर आपल्या शरीरामध्ये देत असताना तो एक नवीन बाहेर आपल्याला बाजारातून विकत करायला. पहिल्यासारखं नाही. पहिले डॉक्टर आपल्याला जोडून देत होते इंजेक्शन 3-4 तास जवळपास 100 औषधांश आपण उचलला जातो. अमुक केल्यानंतर मग स्टरलाइज करून मग होतो. आता ते सगळं रेडीमेड काम आहे. एवढं कुठं आलं काढतं वरती म्हणजे इंजेक्शन आणि लिक्विड राहते किंवा कोरडा सुरू मग लिक्विड तयार करतो. तर ते इंजेक्शन डॉक्टर आपल्या शरीरामध्ये कशी देतो? गरम करना तो हड्डी को तो देगा नहीं. यस, तुम्हारे शरीर के अंदर में जो भी बीमारियां हैं वो बीमारी के ऊपर में परफेक्ट वो मारा करना चाहिए, परफेक्ट जाना चाहिए. ऐसी जगह वो ढूंढता है. तो जगह ढूंढने के लिए हमारे जो शरीर में जो रक्त का संचार हो रहा है वो रक्त कोशिका है, रक्त वाहिनी है. रक्तकोशिका आपल्या शरीरात आणि आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या इतक्या सूक्ष्म वाहिन्या बारीक बारीक ते आपल्या डोळ्यात दिसत नाही. तेच समजा हे पाण्याचे झरे सेम समजा आपल्यापासून त्याची कल्पना आहे. जेवढे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहे, संचार रक्ताचा मेंदूपासून तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे